विठ्ठल 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 रामकृष्ण हरी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या एका अत्यंत चांगल्या अभंगावर चिंतन करणार आहोत. अभंग असा आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम मंगळ, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे, ऐकाजे तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. तर या अभंगामध्ये जो विषय मांडलेला आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, तर या ठिकाणी अनेक शब्दांवरती आपल्याला चिंतन करता येईल. म्हणजे एकापेक्षा अनेक असं म्हणलंय. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. आता याच्यामध्ये विष्णू या शब्दावर बोलता येईल, जग या शब्दावर बोलता येईल, वैष्णव या शब्दावर बोलता येईल आणि धर्म या शब्दावर बोलता येईल. आपण विषय मांडण्याच्या ओघामध्ये या सर्व शब्दांवरती थोडं बहुत भाष्य करणार आहोतच. पण यातला आजच्या युगाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा जो विषय आहे, त्या विषयावर आपण आधी लक्ष केंद्रित करूया. आणि तो विषय आहे धर्म. तर या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी व्हॉट इज धर्म याची एक परिपूर्ण व्याख्या केलेली आहे. की धर्म म्हणजे काय हे थेट शब्दामध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी समजावून सांगितलेलं आहे. आता धर्म या शब्दाच्या अनेक प्रकारच्या व्याख्या केल्या गेलेल्या आहेत. आज आपल्याला विचारलं की बुवा तुमचा धर्म कोणता, तर आपण हिंदू धर्म असं त्याचं उत्तर देतो. आणि काही काही कीर्तनातून आपण ऐकतो की आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. याच्यामध्ये त्यांनी आर्य, सनातन, वैदिक, हिंदू सगळे शब्द एकत्र आणलेले आहेत. मग तुम्हाला एक शंका येईल की नेमका आपला धर्म कोणता. तर जगाच्या आरंभी धर्म म्हणून जे काही होतं, धर्म म्हणून जे काही तत्वज्ञान होतं ते फक्त आपल्याकडे होतं. आणि तो एकच धर्म या जगात, या भूतलावरती नांदत होता. नंतर मग काही मजहब आले, काही रिलिजन आले आणि त्यावेळेस मग खरा भेद निर्माण झाला. आणि त्यांनी भेद करण्यासाठी मग हिंदू धर्म असं आपल्याला संबोधायला सुरुवात केली. आणि त्याच्यामुळे मग हिंदू धर्म असं नाव झालं. आणि मग जे काही अन्य मजहब निर्माण झाले होते किंवा अन्य रिलिजन निर्माण झाले होते, त्याला देखील आपण धर्म असं संबोधायला लागलो. आणि त्यामुळे लोकांच्या कल्पनेतले धर्म जे आहेत ते वेगवेगळे धर्म झाले. परंतु धर्म याचा जर आपण संकल्पनात्मक विचार केला तर धर्म म्हणजे एकच गोष्ट आहे. आणि ती एक गोष्ट कोणती आहे ती आपण आता समजावून घेऊया. तर आपल्याला
या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की धर्म म्हणजे काय. तर धर्म आहे की व्यक्तीचं किंवा समाजाचं, कारण व्यक्ती मिळून समाज बनतो, त्याच्यामुळे त्या समाजाचं नैतिक आचरण, त्याचं कर्तव्य, त्याची श्रद्धा आणि त्याची जीवन पद्धती या सगळ्यांचा समुच्चय म्हणजे धर्म. जेव्हा आपण धर्म असं संबोधतो तेव्हा त्याबरोबर काय काय येतं, त्या व्यक्तीचं नैतिक आचरण येतं, त्या व्यक्तीला जे काही कर्तव्य दिलेले आहे, ड्युटी, ती कर्तव्य येतात, ज्या गोष्टीवर तो व्यक्ती श्रद्धा ठेवतो ती श्रद्धा येते, आणि त्याची सर्वसाधारण जीवन पद्धती त्याने जी अवलंबली आहे ती पण त्याच्यामध्ये येते. हे सगळं मिळून धर्म तयार होतो. त्याच्यामुळे धर्म ही काय विशिष्ट पूजा पद्धती नव्हे. तर धर्म काय आहे, तर धर्म एक समाज व्यवस्था आहे. समाज व्यवस्था ती पण कशी आहे, ती उत्तम समाज व्यवस्था असं त्या व्यवस्थेला म्हटलं पाहिजे मित्रांनो. पुढची गोष्ट, मानवाचा विकास जो साधतो तो धर्म आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मानवाचा विकास देखील साधला गेला पाहिजे, आणि त्या धर्माने नैतिक नीतिमत्तेची शिकवण पण दिली पाहिजे, तर तो धर्म म्हणजे काय आहे, तर धर्म हे गोष्ट जी आहे ती मानवी संस्कृती, त्याच्यामध्ये श्रद्धा आली, परंपरा आली, आणि एक दृष्टिकोन आहे, एक जीवन पद्धती आहे. होतं काय माहितीये की धर्माबद्दल गैरसमजूत खूप आहे. म्हणजे कुणाला काय वाटतं की एखादी विशिष्ट देवता एक मानवी समाजाला नियंत्रण करणारी किंवा ज्याच्या यावत संपूर्ण जीवसृष्टी आहे त्या जीवसृष्टीचं नियंत्रण करणारी एखादी शक्ती, एखादी देवता किंवा एखादं आध्यात्मिक असं अस्तित्व, याला लोक मान्य करतात. आणि मग आपण मनुष्य म्हणून जन्माला आलेलो आहे, तर आपल्या या मानवी जीवनाचं एक लक्ष आहे. ते लक्ष काय आहे, मानवी जीवनाचा उद्देश काय आहे, याचा विचार त्या ठिकाणी केला जातो. आणि आपल्या हिंदू धर्मातच सांगितलंय की कोहम कथमिदम, अशा रीतीने एक संस्कृत सुभाषित आहे किंवा श्लोक आहे. मी कोण आहे, मी कुठून आलो, मला कुठे जायचं आहे, हे विश्व कुठून निर्माण झालं, अशा सगळ्या प्रश्नांची जी उत्तरं आहेत ना ती धर्मामध्ये येतात. मग याच्यामध्ये 2 वेळचं जेवण, 1 वेळची झोप, आणि अजून त्या आपण 12 भानगडी करतो, त्या भानगडींचं काय अस्तित्व असेल त्याचा विचार करा. पण एकंदर लक्षात घ्या की धर्म म्हणजे काय, तर आपण एखाद्या पदार्थाचा गुणधर्म म्हणतो. आपण जर फिजिक्सचा विचार केला किंवा रसायनशास्त्राचा विचार केला तर त्या रासायनिक पदार्थाचा गुणधर्म, बरोबर की नाही. म्हणजे काय, सोन्याचा गुणधर्म काय आहे, चांदीचा गुणधर्म काय आहे, किंवा सोनं हा धातू आहे, चांदी हा धातू आहे, मग त्याच्यामध्ये त्याला वजन आहे म्हणजे मास आहे. तो जर आपण ठोकून त्याचा पत्रा मोठा बनवता येतो, चांदीचा वरख तयार करतात आणि तो मिठायांना लावतात. अलीकडे डुप्लिकेट वरख निघालेला आहे. सोन्याचा देखील तन्यता हा गुण आहे, त्याचे तार तयार करता येते. तर आपला गुणधर्म काय, आपला स्वभाव काय मनुष्याचा, याचा आपण विचार केला पाहिजे.
म्हणजे एकंदर काय आहे की धर्म ही एक मोठी व्यापक संकल्पना आहे आणि मनुष्याच्या बुद्धीनुसार त्यांनी त्याचा अर्थ हा लावलेला आहे. मुळात धर्म हा जो तयार झालाय तो ध्रुव या धातूपासून तो तयार झालेला आहे आणि त्याचा अर्थ असा आहे की धारण करणे किंवा आधार देणे. धारणात धर्मवित्याहु धर्मो धारयति प्रजा. म्हणजे या संपूर्ण सृष्टीला ज्याने धारण केलेलं आहे ती धारण करणारी जी वस्तू आहे ती धर्म आहे. मोठी व्यापक संकल्पना आहे. मग आता आपण या अभंगाच्या अर्थाकडे वळूया. की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. तर वैष्णवांचा काय धर्म आहे हे आपल्याला या कीर्तनाच्या ओघामध्ये हळूहळू कळेलच. पण भारतीय परंपरेमध्ये धर्माची 10 लक्षणं सांगितलेली आहे की व्हॉट इज धर्म हे आपल्याला कळलं पाहिजे. व्हॉट इज धर्म हे आपल्याला कळलं पाहिजे. धर्माची 10 लक्षणं सांगितलेली आहे. पहिलं लक्षण म्हणजे काय? धृती, क्षमा, दम, अस्तेय, शौच, इंद्रिय निग्रह, धी, विद्या, सत्य, अक्रोध या गोष्टींचा उल्लेख येतो. तर यापैकी धृती म्हणजे काय? तर धैर्य. दम म्हणजे काय? तर संयम. अस्तेय म्हणजे काय? जी वस्तू आपली नाही ती वस्तू दुसऱ्याकडची काढून घेऊ नये, म्हणजे चोरी करू नये. शौच, काळाच्या ओघाचा अर्थ शौचालय करून बदललेला आहे, परंतु शौच या शब्दाचा अर्थ आहे पवित्रता आणि अशौच या शब्दाचा अर्थ आहे अपवित्रता. पण शौचालय म्हणलं की लगेच लोक नाक मुरडतात. इंद्रिय निग्रह म्हणजे काय? की इंद्रियांवर ताबा मिळवणे. धी म्हणजे बुद्धी आणि अक्रोध म्हणजे काय? की राग मत्सर हा करू नये. यामध्ये काय आहे की श्रीमद भगवद्गीता आपला धर्मग्रंथ आहे असं आपण म्हणतो आणि त्याची एक व्याख्या आहे. ही व्याख्या आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी सुलभ मराठीमध्ये जी धर्माची व्याख्या केलेली आहे या 2 गोष्टी जाणून घेऊन आपण थांबणार आहोत. म्हणजे त्याच्यानंतर आपण सर्व विद्यार्थी म्हणून अभ्यास देखील करणार आहोत, सराव करणार आहोत, हे लक्षात घ्या. तिसऱ्या अध्यायामध्ये श्रीमद भगवद्गीतेत श्लोक क्रमांक 21 मध्ये भगवान योगेश्वर श्रीकृष्ण असं सांगतात, यद्यदाचरति श्रेष्ठ तत्तदेवेतरो जनः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनु वर्तते. आणि याचंच सुलभ मराठीमध्ये भाषांतर, अनुवाद किंवा विस्तार हा माऊलींनी केलेला आहे. आणि माऊली काय सांगतात? एथ वडील जे जे करीती तया नाम धर्मू ठेविती तेची एर अनुष्ठिती सामान्य सकळ. किंवा महाजनो गता सपंथा, महाजनो येन गता सपंथा. म्हणजे मोठी माणसं, महाजन म्हणजे आडनाव महाजन असं नाही, जे खरोखर मोठी माणसं आहेत ते ज्या मार्गाने गेला तो खरा मार्ग. कारण कसं आहे की
वडील म्हणजे वडीलधारी व्यक्ती, आपले वडील नव्हे. म्हणजे एखाद्याचे वडील जर काही घेत असतील पेय पदार्थ, तर त्याला धर्म म्हणता येणार नाही. काही नाही, आमचे वडील आचरण करतात तो धर्म आहे, बरोबर की नाही. मग वडिलांसारखंच अनुकरण सगळी पोरं करतात. वडील दुनियेचं खोटं बोलतात आणि मग काय सुविचार सांगतात की मित्रांनो खोटं कधी बोलू नका, मुलांनो खोटं कधी बोलू नका, मद्यपान करू नका, दारू पिऊ नका, सिगरेट पिऊ नका, सगळं सांगतात. परंतु हे सांगण्याचं अधिकृत नैतिक अधिष्ठान त्यांच्याकडे नसतं. आणि त्याच्यामुळे मग काय की लोक उपदेश करतात, परंतु त्याचा कोणी उपदेश ऐकत नाही. संत असे नव्हते. तैसे संत जगे क्रिया करुणी दाविती अंगी. संत काय आहे आपण पुढे बघणारच आहोत. यथा वाचा तथा क्रिया, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, असंही म्हटलेलं आहे. त्यामुळे असा जो कोणी आहे संत तोच वैष्णव आहे. आणि या वैष्णवांचा खरा धर्म काय आहे तर विष्णुमय जग आहे. म्हणजे काय, ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीव ब्रह्मेव नापर, याचीच व्याख्या केली आहे या पहिल्या चरणामध्ये. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. आणि हेच आपण आता पुढे संपूर्ण अभंगाच्या या निरूपणातून आपण शिकवून घेणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूया आणि आता पुन्हा आपल्या नित्य कीर्तनाच्या सरावाला सुरुवात करूया. रामकृष्ण.